हॅलो माय डिअर फ्रेंड, बेटा व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आजचा आपला हा व्हिडिओ छोटासा आहे आणि इम्पॉर्टंट आहे, कारण की मी नवीन बॅच सुरू करतोय. क्लास 12ची MST-CET स्टेट बोर्डची आपली ही बॅच असेल. 2026-27ची आपली ही बॅच आहे. आता ही जी बॅच आहे माझी, ही जी आपण नवीन बॅच स्टार्ट करणार ती 1 जानेवारीपासून आपण स्टार्ट करणार. याच्या अगोदर मी 4 बॅचेस घेतलेल्या आणि आपली ही 5वी बॅचेस आहे. याच्या अगोदरच्या आपण बॅचेस घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ॲडमिशन घेतली होती. खूप सारे विद्यार्थी माझ्याकडे दरवर्षी असतात बॅचेसमध्ये आपल्या. आणि मी फक्त बायोलॉजी घेतो, हे पण लक्षात घ्या. फिजिक्स केमिस्ट्री वगैरे हे काही मी शिकवत नाही, फक्त बायोलॉजी आपल्याकडे शिकवल्या जाते. नुसतं स्टुडंटच नाही बेटा, तर कितीतरी टीचर्स, शिक्षक हे पण माझ्याकडे शिकायला असतात. याही बॅचमध्ये, चालू बॅचमध्ये 30-35 जवळपास शिक्षक आहेत, जे स्वतः ट्युशन्स क्लासेस घेतात, जे स्वतः वेगळ्या वेगळ्या कॉलेजला जॉईन आहेत, जे यातले काही तर प्रिन्सिपल पण आहेत. तर असे पण लोक माझ्याकडे पैसे भरतात, ते पण माझ्याकडे शिकतात. होऊ शकते कदाचित त्यांना एखादा पॉईंट समजलेला नसतो, किंवा मग त्यांना काही नवीन ट्रिक्स शिकायच्या असतील शिकवण्याच्या, टीचिंगच्या. तर असे खूप सारे टीचर्स पण माझ्याकडे जॉईन असतात. हजारो विद्यार्थ्यांना आणि कितीतरी शेकडो, मला वाटते 150-200 शिक्षकांना तर मी शिकवलेलंच आहे माझ्या हाताखाली. आताही चालू बॅचमध्ये कितीतरी शिक्षक आहेतच. मला आपल्याकडे सगळ्यात जास्त जे आहे ॲडमिशन्स ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या असतात. जसं पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर वगैरे या भागातल्या सगळ्यात जास्त माझ्याकडे ॲडमिशन्स असतात. त्यानंतर मग आहे खानदेश, नंतर मराठवाडा, कोकण, आणि सगळ्यात कमी ॲडमिशन्स, कमी म्हटल्यापेक्षा थोड्याशा कम्पॅरेटिव्हली कमी ॲडमिशन ह्या विदर्भातल्या असतात. मी विदर्भातलाच आहे, बुलढाण्याला मी राहतो, तुम्हाला माहितीच असेल. होऊ शकते कदाचित काय कारण आहे मला काही माहिती नाही, पण असं म्हणतात की जिथं पिकते तिथं विकल्या जात नाही, असं काहीतरी असेल. पण असो, खूप सारे त्याचं काही मी टेन्शन घेत नाही. आपल्याकडे भरपूर सारे स्टुडंट असतातच दरवर्षी. तुमचं सगळ्यांचं आपल्यावर विश्वास आहे, प्रेम आहे. असो, तर बेटा हे तुमच्या लक्षात आलं की क्लास 12ची आपली ही बॅच, आणि जी की आपण 1 जानेवारी 2026 पासून सुरू करतोय. लक्षात आलं का? हे तुमच्यासमोर जी स्लाईड दिसते, याच्यामध्ये या बॅचची सगळी माहिती मी सांगितलेली आहे. आता ही ऑनलाईन आपली बॅच असणार आहे. आणि ही ऑनलाईन कशी आहे, तर हे यूट्यूबला नसणार आहेत. याचे जे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत हे यूट्यूबला नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला माझं एक ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे, नांदोकार अकॅडमी, तुम्हाला माहिती असेल. ते डाउनलोड करावं लागेल तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये. ते डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्यामध्ये मग त्या ॲपमध्येच तुम्हाला ते सगळे व्हिडिओ, क्लास 12चे पूर्ण व्हिडिओ दिसतील. त्या ॲपमध्येच तुम्हाला ऑनलाईन टेस्ट वगैरे सॉल्व करता येतील. ठीक आहे. तर एक करून मी तुम्हाला हे पॉईंट टू पॉईंट थोडंसं समजून सांगतो. ही जनरल आयडिया तुम्हाला आली असेल. आता बघा, सगळ्यात आधी तर मी फीज तुम्हाला सगळ्यात आधी तर सांगून ठेवलेली आहे. 1000 ही फीज आहे, बरोबर. 1000 फीज आहे. आणि ही जी फीज आहे 1000 हे फक्त स्टुडंट लोकांसाठी आहे, हे पण लक्षात घ्या. आता मी इथं परत एकदा सांगतो, जेवढे काही टीचर्स वगैरे, शिक्षक वगैरे आपले हा व्हिडिओ बघत आहेत, त्यांना मी सांगून ठेवतो की ही बॅच, हे जे 1000 फीज आहे हे फक्त स्टुडंट लोकांसाठी आहे, शिक्षकांसाठी नाही. शिक्षकांसाठी मी 2000 रुपये फीज घेतो. परत मी सांगणार नाही. शिक्षकांना 2000 रुपये फीज आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातले जो कोणी माझे व्हिडिओ बघत असेल त्यांनी लक्षात घ्या, शिक्षक 2000 रुपये फीज राहील, काही जास्त फीज नाही. कारण की यासाठी आहे की तुम्ही पण शिकवता, तुम्ही पण पैसे कमावता माझे व्हिडिओ बघून. आयतेच माझे व्हिडिओ बघता आणि तुम्ही शिकवता, ठीक आहे, त्याचं काही हरकत नाही. पण मग तुम्हाला 2000 रुपये फीज राहील. स्टुडंट लोकांसाठी 1000 रुपये फीज आहे. आणि बॅच 1 जानेवारीपासून सुरू होईल. आणि तुम्हाला तर मी सांगितलं की आपला ॲप डाउनलोड करावं लागेल, नांदोकार अकॅडमी. त्याच्यामध्ये सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहेत. आणि हे व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूबसारखेच राहणार आहेत, की तुम्हाला ते किती वेळ बघता येतील आणि केव्हा पण पाहता येतील. आणि ज्या ॲडमिशन्स आहेत बाळा, ते वर्षभर चालणार आहेत आपल्या. तुम्ही आता 1 जानेवारीला पण ॲडमिशन घेऊ शकता. जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला ॲडमिशन करण्याची परमिशन आहे. मग तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल केव्हा पण ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. ह्या बॅचमध्ये वर्षभर ॲडमिशन चालतात. आता एकदा का तुम्ही ही फीज भरली आणि तुम्ही मग तुमचं ते सगळं रजिस्ट्रेशन झालं, तुम्ही ॲप वगैरे सगळं घेतलं की मग मी तुम्हाला नोट्स पण पाठवतो अभ्यास करायसाठी. क्लास 12च्या ह्या नोट्स पण असणार. आणि एक महत्त्वाचं आणखीन की यावर्षी जे स्टेट बोर्ड MST-CET 2026-27च्या बॅचमध्ये जे स्टुडंट ॲडमिशन घेतील त्यांना मी नीटची बॅच पण फ्री करणार आहे. तुम्हाला म्हणजे स्टेट बोर्डच्या बॅचवर नीटची बॅच पण फ्री राहील, म्हणजे एकावर एक फ्री असं समजून चाला तुम्ही. तर हा तुमचा यावर्षीचा बॅचचा हा एक ॲडव्हान्टेज राहील, हे लक्षात घ्या. त्यानंतर मग तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघितले, नोट्स पण वाचल्या, तर आणि आता तुमची प्रिपरेशन कशी होईल तर त्याच्यासाठी मी आपल्या ॲपमध्ये
टेस्ट पण घेत असतो ऑनलाईन. आपल्या टेस्ट राहतात आणि मॉडेल पेपर पण आपण घेतो. जेव्हा आपलं पूर्ण सिलेबस संपतं, समजा डिसेंबर वगैरेपासून आपण मॉडेल पेपर घ्यायला सुरुवात करतो. पूर्ण सिलेबसवरचे मॉडेल पेपर आपण घेत असतो. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ते ॲप्लिकेशनचं नाव आहे नांदोकर अकॅडमी, जे तुमच्यापैकी बऱ्याचशा स्टुडंटकडे असेल. तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेलं आपलं हे ॲप असेल. नसेल केलं तर डाउनलोड करून घ्या. त्याची काही फीज नाही, काही पैसे नाही आहेत. केव्हा पण तुम्ही डाउनलोड करू शकता, केव्हा पण अनइन्स्टॉल करू शकता. फीज लागत नाही. फक्त ॲडमिशन घेताना फीज लागणार आहे, लक्षात घ्या. आणि फीज एकदाच भरायची आहे. 1,000 पूर्ण सिलेबसची वर्षभराची फीज आहे. हे काही महिन्याची वगैरे फीज नाही, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर ही फीज ऑनलाईन भरायची आहे. गुगल पे, फोनपे वगैरे, किंवा मी QR कोड तुम्हाला पाठवायचा आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमची सगळी माहिती मला लिहून पाठवायची आहे. तुमचं नाव वगैरे, गाव आहे ते सगळं. आणि नंतर मग तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. आणि अजून काही तुमच्या क्वेरी असतील किंवा बॅचमध्ये कसं ॲड व्हायचं वगैरे, हे ते अजून काही विचारायचं असेल तुम्हाला, तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला माहीत आहे. 9011600725 या नंबरवर तुम्ही केव्हा पण कॉन्टॅक्ट करू शकता. जनरली सकाळी 11 ते संध्याकाळी रात्री 9पर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. याच्यावरती काही पण प्रॉब्लेम असला तुम्ही डायरेक्ट फोन करा किंवा मग व्हॉट्सअपवर पण तुम्ही मेसेज करून माहिती घेऊ शकता. तसं हे सगळं बेटा आपला हा सगळा बॅचची माहिती आहे. ही सगळं असं पूर्ण प्रोसिजर आपली राहील. अजून एक माहिती पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट आहेच. तर इथे आपण आता थांबूया. बॅचची माहिती भरपूर झाली. थँक्यू बेटा.